महापालिकेचे कर्मचारी धीरज परदेशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन या हत्या प्रकरणात हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांनी, गोसेवा महासंघाचे गौतम कराळे, हिंदू राष्ट्र सेनेचे संजय आडोळे आणि गोरक्षकांचा अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्यासह गुन्हे तपाशी अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या असून, हल्ला करणारे गुन्हेगार हे एका कुटुंबाचे गुन्हेगार नसून ते देशाचे गुन्हेगार आहेत, हे अतिरेकीच आहेत. नगर जिल्ह्यात पुन्हा अशा प्रकारची घटना घडणार नाही असा वचक पोलीस प्रशासनाने निर्माण करायला हवा. कोर्टामार्फत न्याय मिळण्यासाठी दीर्घ काळ जातो, त्याचा गैरफायदा गुन्हेगारांना मिळतो. नगरची झालेली घटना संतापजनक असून या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींचा एन्काउंटर जरी केला तरी पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची सर्व जबाबदारी आम्ही घेतली असून याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत, असं वक्तव्य हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांनी केलं. यावेळी अविनाश सरोदे, मयूर राजपुरोहित, देवयानीताई लोणे, अमोल बारसकर, वैभव आडोळे, संदीप जरे, समर्थ गोसावी, सुमित जमदाडे उपस्थित होते. आपला जो धीरज परदेशी आपण गमावला त्या विषयावर भेट घेण्याचा आमचा हेतू होता. आम्ही आमची इच्छा SP साहेबांपुढे अशी प्रकट केली की हे जे गुन्हेगार आहेत हे एका विशिष्ट फॅमिलीचे गुन्हेगार नाही आहेत, हे देशाचे गुन्हेगार आहेत आणि यांच्या बाबतीत 0 टॉलरन्स हे धोरण ठेवलं गेलं पाहिजे. ही लोक म्हणजे अतिरेकीच आहेत आणि आपल्या देशाच्या समाजाच्या अंतर्गत सुरक्षेला बाधा आणणारी ही लोक आहेत. यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि नगर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची परत घटना घडणार नाही असा वचक पोलीस खात्याने निर्माण केला पाहिजे. जनतेची स्वाभाविक इच्छा होती की इथं कोर्टामधनं न्याय मिळणं, कोर्टात केस उभी राहणं, साक्षीप्रयोग होणं हा इतका दीर्घकाळाचा विषय असतो आणि त्याचा गैरफायदा गुन्हेगारांना मिळतो. त्यामुळं नगरची घटना इतकी संतापजनक आहे. या विषयामध्ये पोलिसांनी एन्काउंटर केला तरी पोलिसांचं पूर्ण समर्थन करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही या बाबतीत आग्रहपूर्वक मागणी केलेली आहे.